नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये आहे छोले आणि कुलच्यांचा बेत. तर नमस्कार, माझ्या किचनमध्ये माझ्या चॅनलला तुमचं स्वागत, सविता किचनमध्ये स्वागत. आणि आत्ता आपण करणार आहोत कुलचे आणि छोलेची भाजी. तर हे घेतलं मी 2 वाटी मैदा, त्याच्यामध्ये टाकलं दही, नंतर तेल टाकलं, जिरं, ओवा हे सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केलं. सोडा टाकला, थोडंसं पाणी टाकलं आणि फर्मेंट करण्यासाठी छान हलवून घेतलं. बघा किती छान फर्मेंट होतं पीठ. आणि आता दही आपलं फुलायला लागले आणि आता हे सगळं मिक्स करायचं एकजीव. मस्त मळून घ्यायचं हे पीठ. मीठही टाकले मी, मीठ आणि थोडीशी साखर टाकली. सॉरी, मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त गोळा बनवून घ्यायचा सरसरीत, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असा गोळा तयार करून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकते, कोमट पाणी आहे हे. आणि मस्त मळून घ्यायचं पीठ. छोले आपण तोपर्यंत शिजायला लावले, त्यामध्ये 2 मिडियम साईजचे बटाटे टाकलेत आणि हे पीठ आता आपण छान मळून घेतोय. छान गोळा मिक्स झाला तयार. थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी मळून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवायचं फर्मेंट होण्यासाठी. असं पटकून घ्यायचं पीठ, म्हणजे छान मिळून येतं, चांगलं मळता येतं चांगलं. बघा, मस्त मळून घेतलं. हाताला तेल लावलं थोडंसं आणि हा गोळा आता एकत्र करून अर्ध्या तासासाठी मी ठेवला. अर्धा तास ठेवलं ना की छान फर्मेंट होतं पीठ. तोपर्यंत आपण घेऊ भाजीची तयारी करून. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया. आणि आता भाजीसाठी मी वाटण बघा, 3-4 मिरच्या, कोथिंबीर, जिरं, अद्रक, लसूण हे सगळं मी वाटून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी एक बटाटा छोलेमध्ये शिजायला टाकलेला, तो बटाटा टाकला. त्याच्यानंतर थोडं दही घेतलं आणि हे सगळं मिश्रण वाटून घेतलं पहिलं. बघा, एकदम स्मूथ पेस्ट होती. त्याच्यानंतर मी त्याच्यातलेच थोडे छोले काढले आणि तेही वाटून घेतले. त्याच्यानंतर मी केली टोमॅटोची प्युरी. आता फोडणीसाठी आपण तेल टाकले कढईमध्ये. तेल गरम झाल्यावर टाकलं जिरं, मोहरी. त्याच्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण टाकला. छान मिक्स करून घ्यायचं हे. लसूण थोडा गुलाबी होईपर्यंत छान मिक्स करायचं. एक मिरची मी कापून टाकली आहे, वाटणातही घातली. मग आता मी टाकला फोडणीला कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. हे बघा, छान परतून घ्यायचं. आणि आता जे वाटून घेतलेलं आहे बटाटा, मिरची, लसूण, अद्रक हे सगळं वाटून घेतलेले ते त्याच्यात टाकलं. दही पण मी त्याच्यातच टाकलेलं आहे. आता हे वाटण आपलं. त्याच्यानंतर छोले वाटून घेतलेले ते टाकले. हे सगळं मिक्स करायचं आता मस्त. इतकी छान मस्त चवीला भाजी झाली ही. थोडंसं लाल तिखट टाकलं, घरगुती कांदा मसाला. मस्त परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. बघू शकता तुम्ही, हे बघा कशी परतते आहे मी. कोणतीही भाजी करताना मसाला चांगला परतून घ्यायचा. हळद टाकली, धना पावडर टाकली आणि मस्त परतून घेतलं हे पाणी सुटेपर्यंत. थोडंसं आपल्याला वाटलं ना मसाला खाली लागतो आहे की थोडंसं भाजीचं पाणी, भाजी शिजवलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, मसाला करपत नाही. आणि आता मस्त घेतलं हे परतून. कडेने लागलेलं थोडंसं असं काढून घ्यायचं उलटण्याने. आणि मस्त मसाला परतून झाला की मी टाकले त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं वरून. मस्त प्युरीसुद्धा मस्त छान शिजेपर्यंत परतून घेतली बघा.
मसाला नेहमी छान परतवायचा असतो. मस्त घेतलं हे परतून, बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी टाकले याच्यामध्ये छोले. थोडंसं मीठही टाकले. मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं, कारण छोले शिजवताना मी त्याच्यामध्ये पण थोडं मीठ टाकलं होतं. मस्त हे आपलं वाटण तयार झालं. शिजलंही चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि आता आपण छोले टाकले. वा, मस्त. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तेवढं पाणी घाला, त्याचप्रमाणे वाटण काढा. माझं हे 4 ते 5 माणसांचं आहे, म्हणून मी आहे त्या पाण्यातच शिजवणार आहे. आता मी टाकली उभी कापलेली मिरची टाकली. त्याच्यानंतर मी कस्तुरी मेथी टाकली. नंतर मी कोथिंबीर घातली वरून आणि मस्त 10 मिनटं याची चांगली वाफ निघेपर्यंत झाकण ठेवून भाजी शिजवली. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बघा किती छान. आणि आता साईडला मी फोडणी केली, थोडंसं लसूण, आणखी कढीपत्ता, आणि परत वरून ही फोडणी दिली बटर टाकून. कशी दिसते भाजी बघा. आणि आता आपण करू प्लेट. आता बघा आपले कुलचे, कुलचे दाखवायचे विसरले. आता कुलचे बघा. पीठ आपलं बघा कसं झाले. असे मी 2 गोळे उलटण्याच्या साहाय्याने काढून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी त्याच्यावरती थोडी कोथिंबीर आणि कलोंजी टाकली आणि असे लांबट आकाराचे कुलचे करून घेतले. बघा मस्त. तुम्हाला हवे तर गोल करा किंवा लांबट करा, पण कुलचे शक्यतो थोडे लांबटच असतात. असे मी केले ह्या आकाराचे. तव्यावर मी थोडंसं पाणी शिंपडलं. नॉनस्टिकचा तवा आहे. पातळ असे मी करून घेतले. म्हणजे खाण्यासाठी पण छान लागतील, म्हणून जाड पण नाही केले. खाता येईल असे मस्त लागले. आणि याच्यावरती मी ठेवलं झाकण. तोपर्यंत दुसऱ्या कुलचा मी लाटून घेतला. त्याच्यावरती सेम आपल्याला कलोंजी आणि कोथिंबीर घालायची. बघा असं लांबट, आणि जास्त जाड पण नाही. पाहू शकता तुम्ही. खायला एकदम सॉफ्ट लागला. मस्त. झाकण ठेवलं ना पटकन वाफून निघतो दोन्ही बाजूने.